प्रवीण दरेकडे आश्वासन समिती पण आहे. दरेकरजी, तुमच्याकडे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी येऊच नाही अशी पद्धत आली पाहिजे ना. सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही एका बिलावर बोलतो, या बिलावर बोलल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला काम राहू नये आणि दुसरं काम मिळावं म्हणून आम्ही विचार करतोय तुमची. तर आश्वासन देण्याच्या भूमिकेत यावं असं आम्ही बोलायला तुम्हाला दोघांना एक आश्वासनाला ठेवला आणि एक हक्कभंगाला ठेवलाय. तुम्हाला एवढ्या पुरतं ठेवू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय बाबा. माझी विनंती आहे सभापती महोदय, आपण रुलिंग द्यावं. ज्यावेळेला बिलावर आम्ही उभा राहिलो होतो, आम्हाला सांगितलं की महिना 1.5 महिन्याच्या आतच ह्याच्यावर निर्णय घेऊ. आता ती बैठक झाली नाही, कमिटी बोलवली नाही, काय नाही. मग आपण बोललेलो आहोत. आमचं म्हणणं आहे की मग या सभागृहामध्ये चर्चा होतात, आदेश दिला जातो, सूचना दिल्या जातात, मान्य करता मंत्री, त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आपणच 2-3 बैठका लावलेल्या आहेत. माझी विनंती आहे की आपण याचा आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात रुलिंग द्यावं. ते महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब काही पॉईंट ऑफ प्रोसिजरवरती या ठिकाणी त्यांनी आता वक्तव्य केलं. माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं. 2019 ते 2022 पहिल्यांदा तत्कालीन सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि त्यावेळी अधिकार अधिवेशनातलं कामकाज करण्यासाठी काही मंत्र्यांच्याकडे विभागून देण्यात आलेले होते. हे आपण तपासू शकता, हे रेकॉर्डवरती आहे. नंबर 1. नंबर 2, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंतीपत्रामध्ये